ठीक आहे. आपण आज प्रॅक्टिकल नंबर 27 बघणार आहोत. ठीक आहे. व्होल्टेज रेग्युलेटर युजिंग IC 317. ठीक आहे. त्याच्या आधी आपण IC 7805 ही तुम्हाला पॉझिटिव्ह व्होल्टेज पाहिजे असेल तर ती साठी होता. निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर साठी आपले 79 ची सिरीज होते. ठीक आहे. आता ह्या IC 317 ही पण तुमची कोणती IC आहे? रेग्युलेटर IC आहे. ठीक आहे. आज ते प्रॅक्टिकल नंबर 27 बघणार आहोत. ठीक आहे. व्होल्टेज रेग्युलेटर युजिंग IC 317. ठीक आहे. याचं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे की LM317 इज अन ऍडजस्टेबल थ्री टर्मिनल positive voltage regulator capable of supplying different DC voltage output other than fixed voltage power supply. ठीक है. plus 5 volt or plus 12 volt or a variable output voltage from a few volts up to some maximum value, all which current of अबाउट 1.5 एम्पियर. ठीक आहे. याचा यूज आपण तुम्हाला 5 वोल्ट प्लस 5 वोल्ट प्लस 12 वोल्ट सप्लाय रिक्वायर असेल तर ह्या आयसीचा आपण काय करू शकतो? यूज करू शकतो. आणि याच्यात तुमचं मॅक्झिमम करंट आपण किती आहे? 1.5 एम्पियर पर्यंत. ठीक आहे. व्होल्टेज रेग्युलेटर युजिंग IC 317 इज यूज इन व्हेरियस ऍप्लिकेशन. ठीक आहे. सच ॲज बॅटरी चार्जर, force regulation for switching supplies, constant current regulator, microprocessor supply, automotive LED lighting. ठीक आहे. दिस प्रॅक्टिकल याचा उपयोग काय होतो की दिस प्रॅक्टिकल विल हेल्प द स्टुडंट टू डेव्हलप द प्रॅक्टिकल स्किल टू बिल्ड द व्होल्टेज रेग्युलेटर युजिंग IC 317. याचं मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की व्होल्टेज रेग्युलेटर कॅन बी डिफाईन्ड ॲज मेंटेनिंग कॉन्स्टंट व्होल्टेज और मेंटेनिंग द व्होल्टेज लेवल ऑफ अ सिस्टम विदिन ॲक्सेप्टेबल लिमिट ओव्हर अ वाइड रेंज ऑफ लोड कंडिशन. अँड दस व्होल्टेज रेग्युलेटर आर यूज फॉर व्होल्टेज रेग्युलेशन, फॉर लिनियर व्होल्टेज रेग्युलेशन, ॲडजस्टेबल LM317 voltage regulator. ठीक आहे. याचं IC 317 चे फीचर्स काय आहे की इट इज अ कपेबल ऑफ प्रोव्हाइडिंग एक्सेस करंट ऑफ 1.5 एम्पियर. ठीक आहे. म्हणजे करंट आपल्याला फक्त लिमिट किती? करंट लिमिट 1.5 एम्पियरचं. हेच इट इज conceptually considered as operational amplifier with an output voltage ranging from 1.2 to 37 volt. The LM317 voltage regulator circuit internally consists of thermal overload protection and short circuit current limiting constant with temperature. ठीक है. It is available in 2 packages. ठीक है. 3 lead transistor packages. ठीक है. And surface mount is DP D2 PAK-3.
ठीक आहे. याचं फीचर्स हे स्टॉकिंग ऑफ मेनी फिक्स व्होल्टेज कॅन बी इलिमिनेटेड. ठीक आहे. ही याची पिक्टोरियल व्ह्यू आहे IC 317 चा. ठीक आहे. पहिले टर्मिनल हे तुमचं ऍडजस्ट आहे. सेकंड टर्मिनल मिडल टर्मिनल तुमचं व्ही आउट आहे आणि थर्ड टर्मिनल आहे तुमचं व्ही इन. ठीक आहे. हे तुमचं आहे पिन कॉन्फिगरेशन पिन कॉन्फिगरेशन ऑफ IC LM317. ठीक आहे. ठीक आहे. ही तुमची पिन डायग्राम आहे. ऍडजस्ट व्ही आउट आणि व्ही इन. हे तुमचं सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. पहिलं आहे ह्या 3 टर्मिनल. फर्स्ट नंबरची तुमची आहे ऍडजस्ट आहे. सेकंडची तुमची आहे व्ही आउट आहे. थर्डची तुमची व्ही इन आहे. ठीक आहे. या टर्मिनल आहे याच्यात यामध्ये तुमचं आहे ही सर्किट डायग्राम आहे. यामध्ये काय आउट इनपुट व्होल्टेज आपण मॅक्झिमम किती यूज करणार आहोत 28 वोल्ट. C1 आहे तुमचा 0.1 मायक्रोफॅरड. इथे तुमची पिन नंबर ही 3 इथे येणार आहे. ठीक आहे. 3 तुमची कोणती आहे इनपुट व्होल्टेज म्हणजे पिन नंबर 3 तुमची इथे येणार आहे. पिन नंबर 1 तुमची ऍडजस्ट. ठीक आहे. आणि आउटपुट तुमचं आहे तुमचं पिन नंबर 2 ला. व्हेरिएबल पॉट यूज केला आहे 5 किलो ओहमचा. ठीक आहे. व्हेरिएबल रेजिस्टर यूज केला आहे आपण इथे 5 किलो ओहमचा रेजिस्टर यूज केला आहे. त्याच्यानंतर R2 हा 240 ओहमचा आहे आणि तुमचा कपॅसिटर C2 आहे तुमचा 10 मायक्रोफॅरेडचा कपॅसिटर यूज केला आहे. आणि इथे तुमचं काय मिळणार आहे व्ही आउट. ही तुमची सर्किट डायग्राम आहे. ही सर्किट डायग्राम आपण ब्रेडबोर्डवर माउंट करून तुमचा हा हे आहे रन करायचा आपण युजिंग ब्रेडबोर्डवर. सेम ह्या व्हॅल्यू आहे कंपोनंट माउंट करायचे आणि प्रॅक्टिकल काय करायचं रन करायचं. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला रिसोर्स रिक्वायर आहे तुमचा डिजिटल मल्टीमीटर आहे यूज केला. DC पॉवर सप्लाय रेग्युलेटर IC तुम्हाला सांगितलंय 317 रजिस्टर यूज केला आहे 240 ओहम किंवा आणि 5 किलो ओहम पोटेन्शिओमीटर म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टर. कपॅसिटर यूज केला आहे 10 मायक्रोफॅरेडचा आणि 0.1 मायक्रोफॅरेड. ब्रेडबोर्ड यूज केलेला आहे. ठीक आहे. प्रिकॉशन्स काय आहे इन्शुअर प्रॉपर कनेक्शन आर मेड टू द इक्विपमेंट. इन्शुअर द पॉवर सप्लाय इज स्विच ऑफ. म्हणजे आपण कनेक्शन जेव्हा करतो त्यावेळेस तुमचे जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला रिक्वायर आहे फॉर एक्झाम्पल तुमचं पॉवर सप्लाय ते तुमचं काय पाहिजे ऑन ऑफ कंडिशन मध्ये पाहिजे. ठीक आहे. इन्शुअर द पोलॅरिटी अँड अप्रोप्रिएट रेंज ऑफ मल्टीमीटर. याची प्रोसिजर काय आहे की प्रोसिजर आहे बिल्ड सर्किट ऑन ब्रेडबोर्ड ऍज पर सर्किट डायग्राम टू फाइंड आउट line regulation, vary the input voltage in step skipping load current. ठीक आहे. measure the output voltage.
यानुसार त्याचं वर्किंग आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन आणि ऑब्झर्वेशन मध्ये काय आहे की इनपुट व्होल्टेज तुम्हाला व्हॅरी करायचं आहे आणि आउटपुट व्होल्टेज काय करायचं आहे तुम्हाला मेजर करायचं आहे. फर्स्ट ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला लोड रेजिस्टर काय करायचं आहे तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. ठीक आहे. याचे आपल्याला दोन ऑब्झर्वेशन टेबल आहे. पहिला आहे तुमचा लाईन रेग्युलेशन. लाईन रेग्युलेशन मध्ये आर लोड रेजिस्टन्स आहे तुमचा, इनपुट व्होल्टेज तुमचा आहे, इनपुट व्होल्टेज व्हॅरी करायचा, आउटपुट व्होल्टेज काय करायचं तुम्हाला मेजर करायचं आहे आणि लोड रेजिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे कॉन्स्टंट ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही काय करायचं इनपुट व्होल्टेज व्हॅरी करायचा, आउटपुट व्होल्टेज काय हो ठीक आहे. यामध्ये लाईन रेग्युलेशन साठी तुमचं इनपुट लोड रेजिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचा आहे, इनपुट व्होल्टेज तुम्हाला मेजर व्हॅरी करायचं आहे आणि आउटपुट व्होल्टेज काय करायचं तुम्हाला मेजर करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं लोड रेग्युलेशन साठी काय आहे की इनपुट व्होल्टेज तुम्हाला काय करायचं आहे कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ठीक आहे. लोड रेग्युलेशन साठी तुमचं इनपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवायचं आहे. लोड करंट काय करायचं तुम्हाला व्हॅरी करायचं आहे आणि आउटपुट व्होल्टेज काय करायचं तुम्हाला मेजर करायचं आहे. ठीक आहे. हा तुमचा आहे सेकंड ऑब्झर्वेशन टेबल. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला लाईन रेग्युलेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. लाईन रेग्युलेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे डेल्टा व्ही आउट डिवाइड बाय डेल्टा व्ही इन. आणि लोड रेग्युलेशन असेल, लोड रेग्युलेशन साठी पर्सेंटेज ऑफ रेग्युलेशन आहे
voltage no load minus voltage full load divided by full load divided by 100. ठीक आहे, वेअर व्ही नो लोड. ठीक आहे, नो लोड म्हणजे काय, व्ही नो लोड म्हणजे इज द नो व्होल्टेज आणि व्ही फुल लोड म्हणजे इज द फुल लोड व्होल्टेज मिनिंग. आणि तुम्हाला पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करायचे आहे लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशनचे. ठीक आहे, आता आपण आधी थेअरी अजून समजून घेऊ की व्हॉट इज 317 व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे, आणि सर्किट आणि त्याचं परत काय बघू आपण, वर्किंग बघू. ठीक आहे, की द पॉवर सप्लाय रिसीव at load the power supply receive at the load end or consumer end has fluctuation in the voltage level. ठीक आहे, आपण LM317 का यूज करतो, त्याचं रिझन आहे द पॉवर सप्लाय रिसीव ॲट द लोड एंड or consumer end has in fluctuation in the voltage level due to irregular load or base condition of the local power grid. This voltage fluctuation may lead to the reduction of lifespan of electrical and electronic appliances of consumer or damage to the load. So it is required. आपण 317 का यूज करतो त्याचं आहे डिटेल की सो इट इज रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट लोड फ्रॉम ओव्हर अँड अंडर व्होल्टेज और नीड टू इम्प्रूव्ह अ कॉन्स्टंट व्होल्टेज to the load and maintain stability in system voltage using the regulation technique. Voltage regulation can be defined as maintaining constant voltage or maintaining the voltage level of a system within acceptable limits over a wide range of load condition, and thus voltage regulator are used for voltage regulation, for linear voltage regulation, and adjustable 317 voltage regulates is used wherein the non standard voltage is instead. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे की व्हॉट इज व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय की द व्होल्टेज रेग्युलेशन in a power supply system can be achieved using an electrical or electronic device called a voltage regulator. There are different types of voltage regulator such as fixed voltage regulator and variable voltage regulator. ठीक है, this can again divided into sub many types: electronics voltage regulator, electromechanical regulator, automatic voltage regulator and linear voltage regulator. म्हणजे याचे सब टाइप आहे. ठीक आहे, स्विचिंग रेग्युलेटर, LM31 व्होल्टेज रेग्युलेटर, हायब्रिड रेग्युलेटर, SR रेग्युलेटर. ठीक आहे, व्होल्टेज रेग्युलेटरचे हे सगळे टाइप्स आहे. ठीक आहे, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय आपल्याला मिळण्यासाठी काय आहे की अनरेग्युलेटेड इनपुट व्होल्टेज असतं. त्याच्यानंतर आपण व्होल्टेज रेग्युलेटर IC यूज करून आपलं व्होल्टेज काय होतं, रेग्युलेट होतं आणि आपल्याला आउटपुट काय मिळतं, आपल्याला रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज. LM317 voltage regulator.
ठीक है. It is a type of positive linear voltage regulator used for voltage regulation, which is invented by a robot C. ठीक आहे. इट इज अ 3 टर्मिनल. ठीक आहे. IC 317 ला किती टर्मिनल असतात? 3 टर्मिनल असतात. पहिली असते ऍडजस्टेबल. ठीक आहे. ऍडजस्टेबल मध्ये काय आहे की व्होल्टेज रेग्युलेटर अँड ऍडजस्टेबल व्होल्टेज रेग्युलेटर अँड इज इझी टू यूज बिकम टू से द आउटपुट व्होल्टेज. इट रिक्वायर ओनली 2 एक्सटर्नल रेजिस्टर. ठीक आहे. इन द LM317 voltage regulator circuit. ठीक है. It is majority used for local and on card regulation. ठीक है. If we connect a fixed resistor between the output and adjustment of 317 voltage regulator. ठीक आहे. जर फिक्स व्होल्टेज आपण इथे जॉईन केला ऍडजस्ट टर्मिनलच्या इथे आणि फिक्स आउटपुट व्होल्टेजच्या इथे, तर काय देन द LM317 सर्किट कॅन बी यूज ॲज अ प्रिसिजन करंट रेग्युलेटर. ठीक आहे. The three terminal are input. याला 3 टर्मिनल असतात. इनपुट पिन, आउटपुट पिन अँड ऍडजस्टमेंट पिन. ठीक आहे. द LM317 सर्किट शोन. ही तुमचा सर्किट डायग्राम आहे LM317 ची. ठीक आहे. ही तुमची सर्किट डायग्राम आहे. याचं वर्किंग काय आहे की द 3 टर्मिनल इनपुट पिन, आउटपुट पिन अँड ऍडजस्टमेंट पिन. द LM317 circuit is shown in below figure as a typical configuration of the 317 voltage regulator circuit diagram, including the decoupling capacitor. This 317 circuit is capable to provide a DC power supply with an output of 1 ampere and can be adjusted up to 30 volt. The circuit consists of a low side resistor and high side resistor connected in the series, forming a resistive voltage divider, which is passive linear circuit used to process an output voltage, which is a fraction of input voltage. Decoupling capacitor are used for decoupling or to prevent undesired coupling of one part of electrical circuit from another part, to avoid the effect of noise caused by some circuit element over a remaining element of the circuit. The decoupling capacitor in the circuit are used for addressing the inputs noise and output transient. ठीक है. A heatsink is used with the circuit to avoid the component getting overheated due to more power dissipation. ही तुमची सर्किट डायग्राम आहे. इनपुट व्होल्टेज आहे. इथे कॅपॅसिटर सीन यूज केला आहे 100 नॅनो फॅरेडचा. हा तुमचा व्हेरिएबल रेजिस्टर आहे. C2 यूज केला आहे 1 मायक्रो फॅरेड. इथे पिन नंबर तुमची इनपुट टर्मिनल, इथे तुमची ऍडजस्टचे आणि पिन नंबर 2 तुमची आउटपुट टर्मिनल आहे.
ठीक है. There are some special features of the LM317 regulator and few are follows. ठीक है. It is capable of providing an excess circuit of 1.5 ampere. Hence, it is conceptually considered as an operational amplifier within an output voltage ranging from 1.2 to 37 volt. ठीक है. The LM317 voltage regulator circuit internally consists of thermal overload protection and short circuit current limiting constant with temperature. ठीक है. It is available in two packages. ठीक आहे. तीन टू पॅकेज मध्ये होतात. 3 लीड ट्रान्झिस्टर पॅकेज अँड सरफेस माउंट DP D2PAK.-3. ठीक आहे. Scotting many fixed voltage can be eliminated. वर्किंग काय आहे याचं की the LM317 regulator can provide excess output current and hence with this capacity it is conceptually considered as operational amplifier. The adjustment pin is inverting input of amplifier to produce a stable reference voltage of 1.25 volt. Internal band gap reference voltage is used to non-inverting input. ठीक है. The output pin voltage can be continuously adjusted to a fixed amount using a resistive voltage divider between the output and ground, which will configure the operational amplifier as a non-inverting amplifier. A band gap reference voltage is used to produce constant output voltage in respect of the changes in supply power. It is also called a temperature independent reference voltage, frequently used in integrated circuit. ठीक है. For achieving the stable output voltage, the LM317 voltage regulator circuit diagram is designed such that to make constant current less than or equal to 100 microampere. ठीक है. Thus practical cases the error can be ignored. If we replace a load side resistor of divider from the LM317 voltage regulator circuit diagram with the load, then a resulting configuration of LM317 regulator will regulate the current to load. Hence, this LM317 circuit can be treated as LM317 current regulated circuit. ही करंट सर्किट डायग्राम आहे. यानुसार आपण काय करतो, कनेक्शन्स करून आपण प्रॅक्टिकल काय करतो, परफॉर्म करतो. आता प्रॅक्टिकल आपण परफॉर्म करणार आहोत.